श्री कुमार उत्तमचंद आयलानी, श्री कुमार उत्तमचंद आयलानी भारतीय जनता पक्षाचे उल्हासनगर जिल्हा ठाणे येथून आलेले हे आमदार आहेत. श्री कुमार आयलानी हे भारतीय जनता पक्षाचे 141 उल्हासनगर जिल्हा ठाणे येथून आलेले आमदार आहेत, निवडून आलेले आमदार आहेत. तर या कुमार आयलानी यांचा जन्म 16 डिसेंबर 1957 उल्हासनगर जिल्हा ठाणे येथे झाला. त्यांचं शिक्षण SSC म्हणजे एक सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, त्या काळामध्ये खूप मोठं शिक्षण होत होते, ते झालेलं असून त्यांना मराठी येतं, हिंदी भाषा येते, सिंधी येते, इंग्रजी अशा 3-4 भाषा त्यांना येतात आणि त्या भाषेमध्ये ते करत असतात. त्यांच्या पत्नी श्रीमती मीना कुमाराई असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्य आहेत आणि त्यांचा व्यवसाय व्यापार आहे आणि ते भारतीय जनता पक्षाचे 141 उल्हासनगर जिल्हा ठाणे या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. आता हे कुमार आयलानी हे कुमार रिसॉर्ट व अम्युजमेंट पार्क लोणावळा जिल्हा पुणे याचे संस्थापक व संचालक आहेत. तसेच महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीचे 2016 पासून सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीचे उल्हासनगर याचे सदस्य तसेच अध्यक्षही आहेत आणि भारतीय जनता पक्ष उल्हासनगर ते अध्यक्ष आहेत. सन 2007 व 2012 ते 2019 ते उल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवक होते. त्यानंतर 2012 ते 2019 नगरसेवक उल्हासनगर महानगरपालिकेचे. त्यानंतर 97 ते 98 व 98 ते 99 ते उल्हासनगर महानगरपालिकेचे उपमहापौर होते व 20 एप्रिल 1999 ते 3 मे 1999 उल्हासनगर महानगरपालिकेचे ते महापौरही होते. सन 2009 ते 2014 महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते आणि आहार व्यवस्था समितीचे ते सदस्य होते आणि परत 2019 ते 2024 पर्यंतच्या महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेर निवड झाली. म्हणजे आता यावेळेस ते हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. त्यांनी युरोप, थायलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, स्वित्झर्लंड व रशिया इत्यादी अनेक देशाचा अभ्यास दौरा केलेला असून त्यांचा सामाजिक कार्य करण्याचा छंद आहे. त्यांनी युरोप, थायलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि स्वित्झर्लंड, रशिया इत्यादी देशाचा अभ्यास दौराही केलेला आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप सहभाग असून 201-202 लक्ष्मी पॅलेस, दुसरा मजला, सपना गार्डन समोर, उल्हासनगर जिल्हा ठाणे येथे ते राहतात. तसंच सचदेव कॉम्प्लेक्स, नवीन टेलिफोन एक्सचेंज जवळ, उल्हासनगर जिल्हा ठाणे येथे ते ऑफिस कार्यालय आहे. आता 2019ची जी निवडणूक झाली त्यामध्ये एकूण वैध मतदान झालं 1,09,601 आणि पैकी श्री कुमार उत्तम आयलानी
भारतीय जनता पक्षाचे होते, यांना 43,666 इतकी मतं मिळाली. आणि त्यांच्या विरोधात असलेले जे उमेदवार होते, श्रीमती ज्योती कलानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, यांना 41,662 मतं मिळाली. त्यानंतर श्री भगवान भालेराव अपक्ष होते, यांना 8,266 मतं मिळाली. आणि श्री साजन लबाना यांना वंचित बहुजन आघाडीचे 5,689 मतं मिळाली. आणि नोटाला 4,978 इतकी मतं मिळाली. तर जरीही हे 2-3 हजार मतांनी जरी निवडून आलेले असले, तरीही यांचं कार्य खूप मोठं आहे. हे कुमार उत्तमचंद आयलानी यावेळेस देखील निवडून येण्याची शक्यता खूप वाढलेली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना, विधानसभा जे पक्ष आहेत, या पक्षामध्ये खूप फाटाफूट झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 पक्ष झाले, शरद पवार गट आणि अजित पवार गट हे 2 पक्ष झालेले आहेत. तसेच शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे गट मुख्यमंत्री यांचंही येथे 2 फाटाफूट झालेले आहे. तर या 2 मतदारसंघामध्ये ज्या फाटाफूट झाल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला जी ज्योती कलानी यांना जे 41,662 मतं मिळाली, तर ती तितकी मतं मिळू शकत नाहीत आता. आणि हे कुमार उत्तमचंद आयलानी हे आपली हॅट्रिक भारतीय जनता पक्षातर्फे करण्यासाठी सतत तत्पर राहतील अशी शक्यता आहे. तर हे कुमार उत्तमचंद आयलानी हे परत निवडून येऊ शकतात. तर हे किती मतांनी निवडून येऊ शकतात आणि याचं मताधिक्य आता पूर्वीच्या पेक्षा कसं वाढू शकतं, तर या संदर्भामध्ये आपण आमच्या या चॅनलवर जास्तीत जास्त कॉमेंट करा आणि एक शेअर करा. कारण तुमच्या कॉमेंटमुळे हे कुमार आयलानी जे आहेत यांचा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने यांनी काम केलेलं आहे, आपलं कार्य केलेलं आहे आणि ते परत निवडून येतात, तर या संदर्भातली जी माहिती ती आपणास सर्व प्रकारे कॉमेंट करून आम्हास कळवा. तर हे जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं तसंच काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, त्यांचा काँग्रेसचा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष प्रभाव नाही आहे, तो फक्त विदर्भ त्या साईडला आहे. तसेच इतर जे मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा प्रभाव नाही आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा फक्त मुंबई किंवा इतर काही ठिकाणी जो त्यांचा पराभव झालेला आहे, तर त्या मतदारसंघामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे मतदारसंघ येत नाही आहेत. म्हणून आता यावेळेस या कुमार उत्तमचंद आयलानी यांना किती मताच्या फरकाने ते एक मताधिक्य मिळणार आहे आणि ते हॅट्रिक कशी पूर्ण करणार आहे हे कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला शेअर करा. तसेच सबस्क्राईबही करा आणि हा जास्तीत जास्त चॅनल बघून नेमकी कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा, शेअर